मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या वतीने नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालयात 11 ते एप्रिल 14 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परराष्ट्र धोरण विश्लेषक आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करीत असताना केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आधुनिक विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याचं उद्दिष्ट निर्धारित केलं गेलेलं असून त्या दृष्टीनं काही व्यापक योजना आखल्या गेलेल्या असल्याचे डॉक्टर देवळाणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले। ते म्हणाले, विकसित महाराष्ट्र बघताना आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर या हे थोर पुरुषांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण आजच्या विकसित राष्ट्राचा चेहरा हे थोर पुरुष आहेत। यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधीर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राध्यापक सचिन सानप, नवरोजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी बहुले, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। उद्घाटनानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर निर्मित सत्यशोधक चित्रपट दाखविण्यात आला। मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आजपासून सुरू झाला आहे, जो साधारणतः 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे। याच संस्थेच्या समता मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ही अतिशय एक अकॅडमिक शैक्षणिक परंपरा या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी राबवली जाते। त्याचं सातत्य आहे आणि त्याच्या माध्यमातून जे अकॅडमिशियन्स आहेत त्यांची व्याख्यानं ठेवली जाणं, शिक्षकांच्यामध्ये वक्तृत्व गुणाचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये व्हावा या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जाणं, महापुरुषांच्या कार्यावरती निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल याचं आयोजन केलं जाणं, अशा प्रकारच्या अनेक अकॅडमिक इनिशिएटिव्ज या संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत। मी संस्थेचं त्याचप्रमाणे समता मंडळाचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण याच्या माध्यमातून ज्याही काही विकसित भारताचे उद्दिष्ट आपल्याला 2047 पर्यंत गाठायचे आहेत, ते गाठायचे जर असतील तर ह्या महापुरुषांचं योगदान जे आहे, त्यांचं साहित्य जे आहे त्याचं स्मरण आपल्याला करावं लागेल, कारण या संदर्भामधलं अतिशय उत्तम अशा प्रकारचं विश्लेषण, या स्वरूपाचे आवश्यक असणारे अंदाज ह्याच महापुरुषांनी शेकडो वर्षांपूर्वी व्यक्त केलेले होते। हा आपल्या ऐतिहासिक परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून विशेष करून तरुण पिढीला या महापुरुषांच्या कार्याचं स्मरण होणं, आठवण होणं, त्याचा अभ्यास होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम राबवला जातो आहे तो निश्चितपणे कौतुकास्पद आहे। मी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या एकूणच संपूर्ण जे ट्रस्टीज आहेत, त्यांचे जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, विशेष करून समता मंडळाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि अपेक्षा करतो की भविष्यामध्ये ही उज्ज्वल परंपरा ते अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवतील। महापुरुषांचे नेमकं काय संदेश देणार आहे? मला असं वाटतं की हे महापुरुष, मग ते महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, मी यांना सातत्याने मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया असं म्हणत होतो। आधुनिक भारताचे हे जनक आहेत। आधुनिक भारताच्या विकासाचा पाया ह्या महापुरुषांनी रचलेला आहे। त्यांच्या विचाराच्या आधारावरती आमची लोकशाही समृद्ध बनलेली आहे। आज संपूर्ण जगाला भारताविषयी कौतुक आहे। त्याचं कारण असं आहे की या महापुरुषांचं कार्य, त्यामुळे या भारत जर हा विकसित बनला तर या महापुरुषांनी केलेल्या कार्याला आपण किती पद्धतीने प्रत्यक्षात आणतो त्याच्या आधारावरतीच हा भारत विकसित बनेल। मला असं या माध्यमातून हा संदेश द्यायचा आहे की भारताची ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, भारताची सॉफ्ट पॉवर आहे आणि आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता या महापुरुषांच्या विचारामध्ये असल्यामुळे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की केवळ ह्या महापुरुषांना भारतापुरतं मर्यादित न ठेवता आपण जागतिक पातळीवरती त्यांचे विचार घेऊन जाणं गरजेचं आहे। नमो बुद्धाय, सप्रेम नमस्कार। आज सुरुवातीला मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। 200व्या वर्षाचा प्रारंभ। मी प्राध्यापिका प्रोफेसर डॉक्टर वृषाली सुरेंद्र रणधीर, प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स। आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये माननीय शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर सर यांच्या व्याख्यानाने
आम्ही इनॉग्रल उद्घाटन समारंभ पार पाडला आहे. तसं पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या सर्क्युलरप्रमाणे 8 तारखेपासूनचे उपक्रम आम्ही सुरू केले होते. त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान, युवा महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठीच्या वक्तृत्व स्पर्धा, प्राध्यापकांच्या वक्तृत्व स्पर्धा या पार पाडलेल्या आहेत. पुस्तक महोत्सव हा अतिशय देखणा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये पुस्तकाचं प्रदर्शन आणि पुस्तकांची विक्री हा सुद्धा उपक्रम आम्ही पार पाडला आहे. त्याचप्रमाणे कुमार आहेत यांचा अतिशय प्रसिद्ध मी सत्यशोधक ज्योतिराव फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोग या ठिकाणी पार पडला. आणखी पुढे कार्यक्रम आहेत. 12 तास अभ्यास, सलग 12 तास अभ्यास, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खास ओळख म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे की बाबासाहेब आंबेडकर एकदा अभ्यासाला बसले तर त्यांना भान राहत नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्याकडे कोणी यायचं तर त्यांना विचारत होते ते की अरे तू घरी गेला नाहीस का, म्हणजे याचा अर्थ रात्रभर अभ्यास करणारे बाबासाहेब आंबेडकर सलग. ती कन्सेप्ट विद्यार्थ्यांमध्ये रुजावी म्हणून आम्ही सलग 12 तास अभ्यास हा उपक्रम 12 एप्रिल 2026 या रोजी घेणार आहोत. पुन्हा 13 तारखेला विविध कार्यक्रम आहेत ते सुद्धा पार पाडले जातील. त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या पार पडतील. आणि 14 तारखेला एक समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे व्याख्यानांचं आहे, लाईव्ह कॉन्सर्ट या ठिकाणी होणार आहे, जे आम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये सगळे प्रसिद्ध केलेले आहेत. हे सगळे उपक्रम पार पडतील. आजच्या देवळणकर सरांच्या व्याख्यानाचा एक धागा असा की नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठ हे जे 2500 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं ते काही कारणामुळे त्याचा साचा जरा खिळखिळा झाला. उद्ध्वस्त म्हणणार नाही मी, पण तो साचा खिळखिळा झालेला तो आता NEPच्या माध्यमातून पुन्हा जोरदारपणे नालंदासारखी आणि तक्षशिलासारखी विद्यापीठं उभी राहतील आणि भारत हा पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दिशा देणारा एक देश तयार होईल. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. सरांचा उल्लेख झाला होता की सरांनी असा उल्लेख केला होता की सगळ्यांचं लक्ष भारताकडे आहे. तर माझ्या भाषणामधून मी एक छानपैकी युक्ती म्हणजे एक उपाय सुचवला की संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष आहे, भारताचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे, महाराष्ट्राचं पुण्याकडे लक्ष आहे आणि पुण्याचं वाडिया कॉलेजकडे लक्ष आहे. तर भविष्यामध्ये अगदी नवीन इतिहास घडवण्यासाठी वाडिया कॉलेज कॅम्पस मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ही कायम तत्पर असेल. आपल्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद, शुभेच्छा यांची आवश्यकता आहे. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आणि सत्यशोधकमध्ये मला छोटासा रोल आहे, पण रोल जरी छोटासा असला तरी सत्यशोधक हा मूवी खूप मोठा आहे आणि त्याचा मला एक छोटासा पार्ट व्हायला मिळालं. त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे निर्मात्याची आणि डिरेक्टर सरांची. काय चॅलेंज होतं नेमकं कसं काय? चॅलेंज माझं केस मुंडन करायचे होतं ॲक्च्युली. तर मला आधी तर भीतीच वाटली. मला असं वाटलं की रिअल केसेस ते करतील, कारण की त्यांनी केलेले आहेत. बरेच जे ॲक्टर्स लोक आहेत त्यांना पूर्ण म्हणजे मुंडन करायचं होतं केसांचं, तर त्यांनी तेच लूक केलेले आहेत, जो मला पण भीती वाटली होती. पण मेकअप आर्टिस्ट लोकांनी ते फेक हेअर्स लावलेले होते. आणि वाडिया महाविद्यालयात झालं कसं स्क्रीनिंग झालं आहे बरं? हो, ते खूप छान वाटलं बघून. आज 2 वर्ष झाले त्या मूवीला रिलीज होऊन आणि आजही लोक बघतात, ते एक्सपिरियन्स करतात तो सगळा अनुभव. तर खूप छान वाटतं. कसा वाटतं जयंती आहे? मी प्रवीण तायडे, सत्यशोधक ह्या चित्रपटाचा निर्माता आहे आणि आज वाडिया कॉलेजमध्ये संयुक्त जयंतीनिमित्त मला इथं इन्व्हायटेशन केलं. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. विशेष करून बोरकर सर, कॉलेजचे वाडिया कॉलेजचे जे प्रेसिडेंट सचिन सानप सर, आकाराम सर, जे बेहुले प्राचार्य सर यांचासुद्धा मी खूप खूप आभारी आहे आणि प्राचार्य मॅडम त्यांचा पण खूप आभारी आहे. आणि विशेष करून असे जे संयुक्त जयंती आहे कॉलेजेसमध्ये किंवा शाळेमध्ये अशा होत नाहीत आणि इथे जवळपास 1 आठवडा असा कार्यक्रम केला जातो. याविषयी मला खूप खूप छान वाटलं आणि अभिमान पण वाटला. काय वाटतं फिल्मबद्दल? ती दाखवली गेली आणि काय हो, कसं? आणि ह्या संयुक्त जयंतीनिमित्त इथं सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट बघितला, शिक्षकांनी बघितला. आम्हाला खूप खूप छान वाटलं की हा चित्रपट ज्यासाठी बनवलेला आहे की नवीन जी पिढी आहे यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी शाळांनी हा चित्रपट बघायला पाहिजे.
ह्याच उद्देशाने चित्रपट बनवला होता आणि आम्ही ह्या उद्देशामध्ये यशस्वी झालो असं वाटत आहे इथे येऊन. आणि वाडिया कॉलेजमध्ये हा विशेष कार्यक्रम आयोजित केला, चित्रपट दाखवून सर्व विद्यार्थ्यांना दाखवलेला आहे आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तो स्ट्रगल केला होता त्यांच्या जीवनामध्ये, तो लोकांच्या समोर आलेला आहे आणि कशाप्रकारे हा मानवतेचा विचार पुढे नेता येईल ही आता नवीन पिढीची जबाबदारी आहे. मॅडम एक लाईनमध्ये आपल्या रोलबद्दल. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर, नेस वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या, नवरोजे वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी मित्र. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची एकमेवाद्वितीय अशा स्वरूपाची परंपरा आहे की आपण संयुक्त जयंती महोत्सव करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांचं स्मरण करण्यासाठी विधायक पद्धतीने आपण शैक्षणिक संस्था हे प्रमुख संकल्प या अर्थानं आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यात आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे व्याख्यान तर आपण दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपाचे घेतोच, पण त्याचबरोबर तर आम्हाला सांगायला आनंद वाटेल की आमच्याकडे शिक्षकांसाठीची वक्तृत्व स्पर्धा, शिक्षकांसाठीचे शोध निबंधांची स्पर्धा, विद्यार्थ्यांनी महापुरुषांना पत्र लिहिणे अशी पत्रास कारंकी स्वरूपाची स्पर्धा किंवा वेगवेगळ्या रील्स तयार करणे या स्वरूपाची स्पर्धा, म्हणजे प्रामुख्यानं एकीकडे महापुरुषांना डोक्यावर घेऊन डीजेच्या तालावर त्याला उत्सवी स्वरूप देऊन जयंत्या साजऱ्या करणं, त्याला आपण गैर म्हणणार नाही, परंतु एका बाजूला ती प्रथा परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला विधायक मार्गाने शैक्षणिक संस्थांमध्ये विचारांचं बीज रोवण्याची जी परंपरा आमच्या संस्थेने समता मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा नंतर संयुक्त जयंतीच्या माध्यमातून असेल ही सुरू केली आहे. मागच्या अनेक शिक्षक प्रतिनिधींनी त्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या या प्रसंगी आपण या तिन्ही महापुरुषांचं स्मरण करूयात. प्रामुख्याने आजची तारीख 11 एप्रिल ही जी तारीख आहे ही महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती त्या अनुषंगाने खूप महत्वाची आहे आणि यापूर्वी सर जसं आज आपण उद्घाटनाला प्रमुख वक्ते म्हणून आहात तसं यापूर्वी प्राध्यापक हरी नरके सर यांनी याच व्यासपीठावरून आणि याच तारखेला व्याख्यान दिलेलं आहे. त्यांचं स्मरण करणं आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण ही जी 11 एप्रिल जी महात्मा फुलेंची जन्मतारीख शोधली ती हरी नरकेंनी शोधलेली आहे. हो, कारण त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे गोविंदराव पानसरेंच्या आजोबांनी एक महात्मा फुले अमर जीवन अशा नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. ते साधारण 20व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये लिहिलं गेलेलं पुस्तक. त्याचा संदर्भ घेऊन त्याच्यामध्ये ही तारीख उल्लेखित केलेली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणं असेल आणि त्यानंतर महाराजांची जयंती सुरू करणं असेल, महाराजांबद्दलचा पोवाडा लिहिणं असेल, हे जसं महात्मा फुल्यांचं योगदान आहे तसंच अनेक अनुषंगाने म्हणजे महात्मा फुले यांचं स्मरण करत असताना अनेक संदर्भ जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा हे लक्षात येतं की महात्मा फुले हे खऱ्या अर्थानं कर्ते सुधारक होते. म्हणजे त्यांनी एका बाजूला तत्कालीन धार्मिक गोष्टींवर प्रहार केला, परंतु त्याचबरोबर त्यांनी सत्यशोधक नावाचा समाज आणि सत्यशोधक धर्म नावाची एक संकल्पना समोर दिली. महात्मा फुल्यांनी प्रामुख्याने कोणत्याही गोष्टीला प्रश्न उपस्थित करताना त्याचं उत्तर देखील दिलेलं आहे आणि ते स्वतः कृतिशील संशोधक होते, कृतिशील समाज सुधारक होते. बऱ्याचदा समाज सुधारक हे घरावर तुळशीपत्र ठेवणारे असतात. महात्मा फुल्यांच्या बाबतीमध्ये असं नाही. महात्मा फुले हे स्वतः एका बाजूला वाचक आहेत, लेखक आहेत, समाज सुधारक आहेत, परंतु ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं सन्मार्गाने आपण पैसा कमवला पाहिजे अशा पद्धतीचे उद्योजक होते. अशा सर्व अर्थाने महात्मा फुल्यांचं स्मरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण, कारण या महामानवांचे आपल्या सर्वांवर लाख लाख उपकार आहेत असं आपण म्हणूया. हे करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आदरणीय देवळानकर सर या ठिकाणी आहेत. सर काही दिवसापूर्वीच डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांचं निधन झालं.
जनार्दन वाघमारे सर हे साराथीचे कुलगुरू होते. त्यांनी एक लेख लिहिला होता सर, महापुरुषांचा पराभव नावाचा. तो लेख आम्ही 10वीला असताना आम्हाला पाठ्यक्रमामध्ये होता आणि त्यात त्यांनी खूप महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला होता. तो खरं तर चिरंतन पद्धतीने कोरला गेलाय, आमच्या पिढ्यांवर म्हणूयात त्याला. महापुरुषांचा पराभव खऱ्या अर्थानं कोण करतं तर त्यांचे अनुयायी करतात. आणि या पराभवाची कारणमीमांसा त्यांनी त्या प्रकरणामध्ये केलेली होती. त्या 10वीला असताना ते फार कळायचं नाही, परीक्षित मार्क घेण्याच्या दृष्टीनं ते पाठांतर करायचं. पण आता ते रिअलाइज होतं की खऱ्या अर्थानं महापुरुषांना आपल्याला जर त्यांचे विचार पुढे न्यायचे असतील तर त्यांना आपल्याला वाचावं लागेल, त्यांना अशा व्याख्यानांमधून समोर आणावं लागेल आणि त्यांना आपल्या जीवनात कुठल्या ना कोणत्या मार्गाने का होईना परंतु आपल्याला हा विचार पुढे नेण्याचं काम करावं लागेल. हेरंब कुलकर्णींनी सर याच्यावर फार चांगलं प्रबोधन करण्याचा प्रयत्न आताच्या काळामध्ये केला आणि दीर्घ लेख कालच रात्री, आज जयंती आहे म्हणून मी तो वाचत होतो, त्यात त्यांनी प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलाय. आजच्या या प्रसंगी आपण या तिन्ही महापुरुषांचं स्मरण करत असताना या महापुरुषांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कायम कटिबद्ध राहील हा विश्वास आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय देवळांकर सरांना देऊयात. आणि सरांनी अगदी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा म्हणजे आता पण सरांचं खूप म्हणजे सर येतील का नाही अशी परिस्थिती होती, परंतु त्यांनी ते सगळं बाजूला ठेवलं आणि उशिरा का होईना परंतु सर इथे पोहोचलेले आहेत. मी सरांचे आभार म्हणणार नाही, पण आम्ही सर आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या मार्गदर्शनात अनेक चांगल्या गोष्टी संस्थेमार्फत राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण उच्च शिक्षण विभागाला आपल्या नेतृत्वात अगदी नॅक पासून तर येणाऱ्या सगळ्याच काय म्हणूयात त्याला प्रमाणांमध्ये आणि प्रतीकांमध्ये देशात महाराष्ट्र शासनाचं उच्च शिक्षण विभाग प्रामुख्याने एका अग्रगण्य भूमिकेत नेण्याचं कार्य आपल्या नेतृत्वात होत आहे आणि आम्ही सर्व आपल्या मार्गदर्शनात आपले सहकारी म्हणून कार्यरत आहोत, याचा देखील आम्हाला सारखा अभिमान आहे.